आता आम्ही चाललो काजू काढायला. म्हणजे जास्त नाही आहेत यावर्षी काजूच्या बिया आणि आंबे पण नाही आले तेवढे, पण जेवढे पण आहेत तेवढे काढूया असा विचार केलाय, आंबे आणि काजू. तर आता जाऊया. इथे एक काजू आहे, या काजूवरती थोड्या बिया आल्या आहेत, तर त्या आता आम्ही जमवतोय आणि त्याच्यानंतर आतल्या परसवणात जे काजू आहे ते बघायला जाणार आहे. तर चला. मेरे पीछे पीछे आने का भाई. चप्पल तुटली, चप्पल तुटली माझी. कुठे आहे? कुठे आहे? आई, मी काय बोलते, खाली पडले मम्मी, हे खाली पडले तू पण काढू का? हे बघ, हा बघ, मला नको घेऊ. हा, मला दिसत नव्हता ते. करा दी. आई झेला नेलास तू? आता आपल्याला एवढंच बिया भेटला या काजूच्या झाडावरती. आता दुसऱ्या काजूच्या झाडावर जाऊया आणि तिथे बघूया. चल. खालचे खालचे आंबे काजूची लाल झाली इथं आंबे लागले. या काजूवर ना प्रांजल लाल काजू आहेत. हे आता आपण पिवळे काढले ना, आणि त्याचा बोंड आहे ना ते लाल आहे. हे बघ आई करते बघ. हा काढू. हा मी काढते. गाइस कौन सा शॉट था ये? अरे ते काजू येत नाही, ते आपटून काढायला लागतात. हा मेट. सॉरी सॉरी. हा वर नाही साड घालू. हा वर येडं कुठे घालू. आई तू कच्च्या बिया पण तो बघ. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काजू काढताना जर काजूचा चीक आपल्या चेहऱ्यावर उडाला किंवा अंगावरती उडाला तर म्हणजे त्याची जखम होते. जसं की भाजल्यावरती वगैरे होतं ना, तसं होतं. सो तेवढी काळजी घ्यायची की तोंडावरती किंवा अंगावरती काजूचा चीक उडू नये. तुम्हाला छोट्या छोट्या काजूच्या बिया बघायच्यात का? काजू येतो तेव्हा पहिलं त्याला असं हिरवं बोंड धरतं,
त्याच्यानंतर त्याचा कलर बदलतो. आता या काजूवरती हे लाल झालेलं आहे, तर बाकीच्या काजूंवरती पिवळं झालेलं आहे. तर ह्या बिया आहेत. ही थोडी ओली आहे अजून, पण ही सुकली की म्हणजे भाजू शकतो हिला. हिला ऑब्व्हियसली धुवून खावी लागेल, कारण ह्याला चीक असतं आणि त्याच्यानं खाज उठते. हे ठेवू द्या. कोणतं थांब थांब थांब, मला घ्यायचंय. घ्यायचंय का? मग घे ना. हे झालं की हे दाखवते ना. तुम्ही घ्यायचं राहू दे. ही ओली काजूची बी आहे, तर आम्ही हिला लहानपणी कसं फोडून खायचो ते दाखवतो. आणि ह्याला चीक असतो. हा, आता ही धुवून खायला लागली. अजून दुसरी पण आहे, दुसरी पण फोडूया.